काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचं 23 मे रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध पक्षातील नेत्यांसह पदाधिकारी दिवंगत आमदार पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करतायत. आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी दिवंगत आमदार पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राजकारणासह सहकार क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचा काँग्रेस पक्षाच्या वाढीमध्ये सिंहाचा वाटा होता, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. आमदार पाटील यांच्या जाण्यामुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार पी.एन. पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरता मी आज इथं त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सहकार क्षेत्रात विशेष काम केलं होतं आणि काँग्रेसच्या वाढीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं ते नेहमी कोल्हापुरात गेली 20-22 वर्ष सलग राजीव गांधी दौड आणि त्याच्या गेटवर कार्यक्रम ते घेत असत. मला देखील 2-3 वेळाला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं होतं. त्यांचे खरं म्हणजे ज्येष्ठतेनुसार त्यांना अधिक महत्त्वाची संधी मिळायला पाहिजे होती. त्यांना खरं म्हणजे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने काही घटना घडल्या. त्यांना मंत्री होता आलं तर कधी निराश झाले नाहीत. संधी मिळाली नाही मिळाली तरी पण ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड बहुमताने ते निवडून देत असत. त्यांची कामं करण्याकरता ते मंत्रालयात असो, विधानसभेत असो नसो, नेहमी ते तत्पर असायचे. त्यामुळं या त्यांच्या परिसरातील मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. आमचा खरं म्हणजे आग्रह होता की त्यांनी ही लोकसभेची निवडणूक लढवावी. त्यांनी त्याला मान्यता दिली नाही. दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचं कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रासाठी मोठं योगदान होतं. त्यांच्या निधनामुळं आम्ही एक चांगला मित्र गमावल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. दिवंगत आमदार पाटील यांचं राजकारण आणि सहकारातील कार्य कोल्हापूरची जनता तसंच महाराष्ट्र राज्य कधीही विसरू शकणार नाही, असंही पटोले यांनी सांगितलं. आणि अशा या कर्मठ कार्यकर्त्याचं अचानक जाण्यामुळे एक मोठी पोकळी कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे, काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि ही पोकळी न भरून निघणारी आहे. त्यामुळे आज माझ्या मित्राच्या परिवाराला मी सांत्वन करण्यासाठी इथं आलेलो होतो. पी.एन. आणि मी अनेक वर्षाचे आम्ही मित्र आहोत आणि आमचा मित्रसुद्धा आज आम्ही गमावलेला आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.